आणि आता सविस्तर बातम्या पाहूयात। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाचा वाद शमतो न शमतो तोच आता टाटा एअरबस प्रकल्पावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। महाराष्ट्रात होऊ घातलेला तब्बल 22,000 कोटींचा प्रकल्प हा गुजरातमध्ये केलाय। वेदांता पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्पाने गुजरातची वाट धरल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी पूर्वीच्या मविया सरकारवर खापर फोडले। पाहूयात। एअरबस प्रकल्पावरून तापलं राजकारण। चौथा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे। पूर्वी गेलेला प्रकल्प आता गेला दाखवण्याचा जो प्रयत्न करताय हे फार चुकीचं आहे। विरोधकांचा शिंदे सरकारवर हल्ला बोल। एअरबसचा प्रकल्प 21 सप्टेंबर 2021 रोजीच महाराष्ट्रातून गेला। हास्यास्पद हे विधान आहे की मागच्या वर्षीच हा प्रकल्प गेला होता। महाविकास आघाडीचे नेते खोटा आरोप करतायत। सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर फोडलं खापर। राज्यामध्ये येऊ घातलेल्या एअरबस प्रकल्पावरून आता एक नवा वाद निर्माण झालाय। वेदांता फॉक्सकॉन पाठोपाठ एअरबस प्रकल्पही आता गुजरातला गेल्याची टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे। शिंदे फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय। चौथा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करतो मी की 4 प्रकल्प आपल्या हातातून निघून गेलेले आहेत, ते महाराष्ट्राच्या जनतेशी आणि महाराष्ट्राच्या तरुणांची त्यांनी गद्दारी का केली, का खोटं बोलले? माझे मंत्री खोटं बोलतात का म्हणजे या राज्याचे की आम्ही मिहानमध्ये आणू? राज्यातल्या सत्तांतरानंतर एका पाठोपाठ एक 3 प्रकल्प गुजरातमध्ये गेले असून हा योगायोग आहे का, असा सवाल माजी उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी केलाय। आता असं सरकार स्थापन झालेलं आहे की जे ताटाखालचं मांजर आहे, जे अंगठ्याखाली दबलेलं आहे, ते काही बोलणारच नाही, विरोध तर सोडाच, साधी नाराजी व्यक्त करणार नाही। ही गेले 2-3 वर्षापासून चाललेली प्रक्रिया आहे। म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेव्हा सुद्धा ह्याच्यावर चर्चा झालेली आहे की मियानमध्ये करायचं, आणि आम्ही सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला होता। मात्र विरोधकांचे हे आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावलेत। गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकारच्या काळातच हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचा दावा उदय सामंत यांनी केलाय। काही लोक सांगतात की ह्या 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। जमिनीची पाहणी करून, इन्सेंटिव्ह पॅकेज देऊन एखाद्या प्रकल्पाच्या डिफेन्सची निगडीत असलेल्या परमिशन मिळवणं हे काय 90 दिवसामध्ये शक्य आहे असं मला वाटत नाही, आणि म्हणून 1 वर्षापूर्वीच एअरबस हा प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याचा निर्णय हा झालेला होता। भाजप नेत्यांनी सुद्धा या मुद्द्यावरून विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय। महाविकास आघाडीचे किंबहुना राष्ट्रवादीचे नेते धादांत खोटा आरोप करतायत, आणि आता शिंदे साहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यात अतिशय उत्तम काम सुरू आहे। मग शेतकऱ्यांसाठी असेल, कामकऱ्यांसाठी असेल, सर्व आघाड्यांवर आपण बघाल की अत्यंत उत्तम काम होतंय। मग आता या सरकारला दोष द्यायला काय आपल्याकडे? तर मग अशा प्रकारचा जुनी झालेली गोष्ट उकरून काढायची। इतर राज्यांच्या पेक्षा तुमच्या माझ्या महाराष्ट्रातलं वातावरण 100 पट अनुकूल असताना देखील गेल्या अनेक महिन्यामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प अचानक राज्याबाहेर जात आहेत, आणि त्याबद्दल मग हे कुणाच्या नाकारतेपणामुळे जातात का? हे याचं कुठंतरी परीक्षण झालं पाहिजे। एअरबसच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। खरं तर काही दिवसांपूर्वी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून देखील अशाच प्रकारे राजकीय वाद रंगलेला होता। आता एअरबस प्रकल्पावरून सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती होत असल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता एक मोठी बातमी, तिकडे उस्मानाबादमध्ये ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील